नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचनव्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी हे असं एक पुस्तक घेऊन बसले आहे की ज्याच्याशिवाय वाचनव्रताची आपण सांगता करूच शकत नाही. अर्थात त्याला अजून थोडा वेळही आहे. दुर्गाबाई भागवत, विदुषी दुर्गाबाई भागवत यांचं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक व्यासपर्व. मौज प्रकाशननी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक महत्त्वाचं यासाठी कारण महाभारत आणि त्याच्यातल्या व्यक्तिरेखांविषयी माझ्यासारखंच अनेकांना अतिशय कुतूहल असतं. पण आपण एका ठराविक पद्धतीने हे महाकाव्य वाचलेलं असतं किंवा आपल्यापर्यंत त्याच्यातल्या अनेक गोष्टी आलेल्या असतात. दुर्गाबाईंसारखी माणसं त्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतात. आणि हे महाकाव्यच असं आहे की तुम्ही जितकं त्यात शिरण्याचा प्रयत्न कराल तितकं नवीन नवीन काहीतरी आपल्यासमोर येतं. त्याचा पटच म्हणजे असं म्हटलं जातं की महाभारत हा जगातला सगळ्यात चांगला स्क्रीन प्ले आहे किंवा पटकथा आहे. तर ते खरंच आहे. इतक्या व्यक्तिरेखा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा आणि दुर्गाबाईंनी त्याकडे कसं बघितलं आहे हे फार इंटरेस्टिंग आहे. अर्थात त्याविषयी खूप मतमतांतरही असतात. दुर्गाबाईंचं लिखाण हे नेहमीच काळाच्या थोडंसं पुढचं होतं आणि ते इतकं प्रखर आणि इतकं तीक्ष्ण बुद्धिमत्तेतून आलेलं लिखाण होतं की त्या वेळेला त्यावर टीकाही खूप व्हायची. ज्याला कॉन्ट्रोवर्शियल म्हणतात असंही काहीसं त्यांचं लिखाण असायचं. पण तरीसुद्धा थक्क व्हायला होतं अशी त्यांची एकूण प्रतिभा. त्यामुळे व्यासपर्वातला हा द्रौपदीवरचा लेख मी आज नक्की वाचणार आहे. प्रस्तावनेतला थोडासा भाग वाचते आणि मग लेखाकडे वळते. महाभारताचा आधार भारतीय मनाला केवढा आहे हे सांगायला हवे का? पण या आधाराची वाट मात्र एकेकाची वेगळी असते, निदान असावी. पण होते काय, बहुतेकांना महाभारत ही कौरव पांडव कथेची खूपच पाल्हाळाने सांगितलेली विस्कळीत व संकीर्ण अशी नीती कथा वाटते. गोष्ट म्हणून शुद्ध कथेचा लळा दाखवणं अनेकांना प्रतिष्ठेच्या पोटी आवडत नाही. ज्यांना ललित वाङ्मयाचा शोक त्यांना त्यातल्या अललित अशा विस्तीर्ण भागांमुळे कथा म्हणून महाभारत स्वीकारणं परवडत नाही. ललित वाङ्मयाचा घाट व काव्याचा सहज मधुर भाव संस्कृत काव्याच्या कालिदासी शौकीनांना इथे सापडणं दुरापास्तय. आणि दुर्दैवानी कालिदासी अभिरुची हीच आमच्या पुरातन संस्कृत काव्य वाङ्मयाची पारख करण्याची एकमेव मोजपट्टी ठरून गेल्यामुळे लालित्याच्या निकषाने, अभिजात सौंदर्यग्राहकतेच्या, कलात्मकतेच्या व वाङ्मयिक मूल्याच्या निकषाने महाभारतासारख्या अगडबंब, ओबडधोबड, उघड अनेक हातांनी रचलेल्या, अनेक कालखंडात विभागलेल्या कृतीचा आस्वाद तर राहोच, परंतु साधा परामर्शही घेणं साहित्याच्या व्यवहारी टीकेच्या चौकटीत बसण्यासारखं नव्हतं. म्हणूनच हे काव्य समीक्षेचं प्रतिकूल अंग डावलून अन्य यशोदायी धोरणांनी महाभारताचा अर्थ धोरणी तत्त्वज्ञांनी, पंडितांनी व राजकारणपटूंनी स्वतःच्या आवडीच्या जीवनक्षेत्राच्या समर्थनासाठी विविध प्रकारे लावला. त्यामुळे इतर अनेक क्षेत्र उजळली, विचारांचं क्षितिज रुंदावलं, संस्कृतीच्या कक्षा वाढल्या, परंतु त्यातलं काव्यमय भाव मात्र झाकळून गेले. या पुस्तकामध्ये भीष्म, कर्ण, दुर्योधन, कृष्ण अशा अनेक व्यक्तिरेखांविषयी त्यांनी लिहिलेले. त्यातला एक लेख कामिनी, अर्थातच कुणावरचा असेल हे मी सांगायची गरज नाही. महाभारतात तडफडणाऱ्या मनांना तोटा नाही. जीवजंतूंच्या अंगोपांगातून आरपार जाणारे, जीवनाच्या सर्व क्षितिजांना समभावाने स्पर्श करणारे, सुख आणि दुःख एकाच कवेत धरणारे, नियतीचे उग्र मधुर भान व्यासाने आरंभापासून तो अखेरपर्यंत सतत खेळते ठेवले. परंतु या भानाचे मूर्त स्वरूपही एका व्यक्तिमत्वात ओतून त्यातून स्त्री जातीचे सनातन तेज आणि दौर्बल्य त्याने द्रौपदीच्या रूपाने मनोज्ञतेने रेखाटले आहे. प्रीती आणि रती, भक्ती आणि मैत्री, संयम आणि आसक्ती या भावनांच्या द्वंद्वातला सूक्ष्म तोल द्रौपदीच्या व्यक्तिमत्वात जसा आढळून येतो तसा अन्य कोणत्याही पौराणिक स्त्रीत मला आढळत नाही. आणि म्हणूनच द्रौपदीचं मन हे एक अतिशय स्फुरणारं मन आहे. त्यात विलक्षण पाशवी चैतन्य आहे, अनाकलनीय बुद्धिमत्व आहे.
अनाकलनीय बुद्धिमत्ता आहे आणि अतिशय शुद्ध वासनांची कमालीची उत्कटता आहे. इतकी की ती पुष्कळदा प्रचंड प्रक्षोभाचेही रूप घेते. आणि म्हणूनच द्रौपदीच्या मनाचे तडफडणे हे भारतातल्या विलक्षण सुंदर अशांततेचा मूलस्रोत आहे. या अशांततेला नितांत सुंदर रमणी देहात व्यासाने लपेटले आहे. तिच्या विपुल काळ्या कुरळ्या केसांच्या लाटांप्रमाणेच क्रोधाच्या अथांग लहरीही त्याने तिच्या भोवती फिरत ठेवल्या आहेत. द्रौपदीचे व्यक्तिमत्व त्यामुळे काही वेगळेच झाले. वाऱ्याच्या झोताप्रमाणे फडफडणाऱ्या ज्योतीसारखी ती वाटते. किंबहुना वारा आहे तोवर फडफडत तेवणारी आणि संकटाचा वारा ओझरल्यावर विझून शांत झालेली द्रौपदी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. द्रौपदीचा जन्म तो यज्ञज्वालेतला जन्मच तिच्या सबंध व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे. भीष्माच्या अंताच्या दैवी योजने शिखंडीप्रमाणे द्रौपदी ही तितकीच महत्त्वाची आहे. तिचा जन्म भोगासाठी नसून जळण्यासाठी आणि जाळण्यासाठीच झालेला आहे. तरी पण द्रौपदी केवळ दैवी शक्तीचे मानवी प्रतीक नाही, ती संपूर्ण मानवी आहे. उत्कट, विराट आणि प्राकृतिक स्त्रीचा आविष्कार द्रौपदीसारखा अन्यत्र मिळणे कठीण आहे. ही याज्ञसेनी सुंदर आहे. महाभारतातल्या साऱ्याच नायिका सुंदर आहेत. उर्वशी, देवयानी, शर्मिष्ठा, शकुंतला, दमयंती, तपती, सत्यवती, कुंती, गांधारी, सुभद्रा यातली कोणती स्त्री तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध नव्हती. त्या साऱ्यांच्या सौंदर्याचा परामर्श व्यासाने घेतलेला आहे. तरी पण त्यांच्या सौंदर्याहून द्रौपदीचे सौंदर्य केवळ अलौकिक असे आहे. कुंतीच्या सौंदर्यापासून सुभद्रेचे सौंदर्य वेगळे काढता येत नाही. शकुंतला आणि तपती या संगमोत्सुक कुमारिकांच्या सौंदर्याचा आविर्भाव व्यासाला सारखाच दिसला. या स्त्रियातल्या सौंदर्याचे वेगळेपण व्यासाला वेगळे काढता आले नाही. सौंदर्य एक त्याला मिळालेले देहांचे आकार व विभ्रम तेवढे वेगळे. हे विभ्रम तात्कालिक व त्या ठिकाणीच भासमान झाले. प्रियकराच्या सहवासातच त्या सौंदर्याची सफलता होती, परिणती होती. त्या क्षेत्राबाहेर त्या सौंदर्याचे प्रयोजनही नव्हते. परंतु द्रौपदीचे सौंदर्य व्यासाने एका विलक्षण अनुभूतीच्या भानात निर्माण केले. द्रौपदीची भूमिका ही प्रधान भूमिका आहे या जाणीवेतून तिची आकृती निर्माण झालेली नाही. किंबहुना तिच्या प्रधान भूमिकेचा आणि सौंदर्याचा संबंधही फारसा घनिष्ठ नाही जसा तो सीतेचा आहे. सीतेच्या रूपामुळेच रामायणातला संघर्ष उत्पन्न झाला, परंतु द्रौपदीच्या सौंदर्यामुळे महाभारतातल्या विग्रहाला चालना मिळालेली नाही. द्रौपदी हा त्या संघर्षाचा केंद्रबिंदू नव्हता, तर राजसत्ता हा होता. महाभारतातले नाट्य भाऊबंदकीच्या द्वेषातून निघालेले, नायिकेसाठी झालेल्या स्पर्धेतून नव्हे. द्रौपदीच्या जीवनात स्पर्धा नाही असे थोडेच आहे. स्वयंवरात स्पर्धा होतीच. भावाभावांनी एक द्रौपदी वाटून घेतली. त्याच्या मुळाशी कुंतीच्या आज्ञेहूनही ती एकाला मिळाल्यास इतरांचे स्वास्थ्य जाईल, भावांचा एकोपा मोडेल, तसे होऊ नये हाच हेतू गर्भित होता. जयद्रथ, कीचक वगैरेंच्या वागणुकीतही स्पर्धेहून आणखी काय आहे. परंतु स्पर्धा ही द्रौपदीच्या जीवनातही केंद्रबिंदू झालेली नाही. मग ती महाभारताचा केंद्रबिंदू कशी होणार. सभेतल्या द्रौपदीच्या विटंबनेने स्वयंवराच्या प्रसंगापासून तो राजसूय यज्ञापर्यंत स्पर्धेची भुलावण कायम ठेवली आणि नंतर सभेत तिला रजस्वला असताना आणून त्या स्पर्धेच्या नाट्याला उपनाट्याचे स्वरूप आणले. जयद्रथ आणि कीचक नसते तर हे उपनाट्य निरस झाले असते. कृष्ण नसता तर स्पर्धातील स्पृहेचे कमनीय स्वरूप प्रकट झाले नसते. द्रौपदीच्या सौंदर्याचा घाटच मुळी वेगळा आहे. रंगही निराळा आहे. इतर नायिका गोऱ्या रंगाच्या, कुणी गुलाबी कमळासारख्या, कुणी पांढऱ्या कमळासारख्या, तर कुणी पिवळ्या कमळासारख्या, परंतु याज्ञसेनीचे सारेच न्यारे. भारतीय श्यामवर्णी सौंदर्याची ती परिसीमा आहे. तिच्या रूपाचे मूळ शची आहे आणि केवळ रूपराशी हेच शशीचे वैशिष्ट्य आहे. इंद्राणीचे हे पार्थिव रूप नीलमण्याची कांती घेऊन अवतरले. द्रौपदीचे डोळे कमळाच्या पाकळीसारखे मोठाले आणि तेजस्वी आहेत. तिचे केस खूप मोठे, लांब आणि कुरळे आहेत. द्रौपदीच्या साऱ्या सौंदर्याचे रहस्य तिच्या शरीराच्या प्रमाणबद्धतेत आहे. ती उंच नाही, ठेंगणी नाही, किडकिडीत नाही की लठ्ठ नाही. तेज आणि कोमलता तिच्या अंग प्रत्यंगात भरलेली. तिचा प्रत्येक विभ्रम अतिविलोभनीय.
जो कोणी तिच्याकडे पाहिल तो तिच्यावर लुब्ध झाला नाही असे व्हायचेच नाही. द्रौपदीचे सैरंध्रीच्या वेशातले रूप पाहून सुदेशनेने उद्गार काढले ते उल्लेखनीय आहेत. सुदेशना म्हणाली, बाई ग, तुला माझ्या घरात दासी म्हणून मी कशी ठेवू? तुझ्यासारखे पराकाष्ठेचे मोहक लावण्य मी अजून कुठेही पाहिलेले नाही. तुला पाहून स्त्रियाही मोहित होतात, तिथे पुरुषांची कथा काय? तू जर माझ्या नवऱ्याच्या दृष्टीस पडलीस तर माझे इथले राणीपण संपलेच. तू चालू लाग पाहू. अशी ही कामकलिका द्रौपदी जन्मतःच जळते आणि जाळते रूप घेऊन आलेली आहे. तिच्या भावना संपन्न आणि उफाळणाऱ्या वृत्ती अतिशय गंभीर. तिची बुद्धी अतिशय चपळ आणि सुसंस्कृत. तिच्या वासना मुलायम पण प्राकृतिक. द्रौपदी कन्या किंवा कुमारी न दाखवता एकदम तरुणी दाखवताना व्यासाने स्त्रीच्या असंकीर्ण मत्त यौवनाचे एक उत्कृष्ट प्रतीक निर्माण केले. द्रौपदीचे तारुण्य, तिच्या रूपाचा रम्य भीषण परिपाक हा तिच्या जीवनातून अलग करता येत नाही. जयद्रथ वध हा या रूपविधानातला शेवटला उच्चबिंदू. त्यानंतर युद्ध होते. त्या युद्धात द्रौपदीला स्थानच नसते. युद्धात तिचे मुलगे मेले तरी पुत्रवियोगाचे सारे शोकनाट्य व्यासाने सुभद्रेभोवती खेळते ठेवले. द्रौपदी नंतर नुसती राणी राहिली आणि मग ते रूप प्रौढत्वाच्या साफल्याच्या आवरणात व्यासाने कायमचे झाकून टाकले. द्रौपदी मुळातच तरुणी आणि त्यातही संगमोत्सुक. महाभारतातील साऱ्याच सुंदर नायिकांप्रमाणे, परंतु त्यांच्यापेक्षा द्रौपदीचा विशेष हा की आपण पुरुषांवर छाप पाडू शकतो हा स्त्री सुलभ अभिमान तिच्या प्रत्येक कृतीतून या ना त्या तऱ्हेने प्रकट झालेला आढळतो. महामानी द्रौपदीच्या स्वभावाचा मध्यबिंदू हाच आहे. कोणत्या पुरुषाला आपल्याबद्दल काय वाटते आणि त्याच्या आकर्षणाला दूर ठेवावे की जवळ करावे हा निर्णय ती अतिशय वेगाने घेऊ शकत असे. कर्णाला तिने एकदम नकार दिला, परंतु अर्जुनाने जिंकल्यावर आणि त्यावेळी तो दरिद्री ब्राह्मणपुत्र आहे हे माहीत असूनही तिने त्याला वरले. एवढेच नव्हे तर कुंतीचा बोल खऱ्या करण्याचा केवळ योगायोग साधून तिने 5 पतींना वरण्यासही खुशी दाखवली. तारुण्य नसानसातून वाहत होते आणि त्याला योग्य अशा वासनाही तिच्यात तेवत होत्या. 5 पतींची पतिव्रता जगात द्रौपदीहून दुसरी कोणी झाली नाही. द्रौपदीचे पातिव्रत्य खोटे नाही, परंतु तिच्या वासना, तिच्या प्रणय भावना या अत्यंत स्वयंशासित होत्या. तीव्र चोखंदळ बुद्धी आणि प्राकृतिक वासना यांचा मेळ रूपगर्वितेच्या बाबतीत घालायचा झाला तर त्याला द्रौपदी इतके समर्पक प्रतीक दुसरे नाही. आणि म्हणूनच व्यासाने तिच्या प्रणयानुभवाच्या काही अत्यंत कोमल छटा केवळ सूचित करून कल्पनेवरच सोडून दिल्या आहेत. जणू त्या गूढ नाट्याचा सविस्तर उल्लेख करायचा म्हणजे त्यातल्या आकर्षणाचा शतरंगी भाव हलका करून सोडायचा. द्रौपदीचे 5 पती होते. यात अनेकांनी कुठल्या तरी प्रांतातल्या कुठल्या तरी जातीच्या बहुपतित्वाच्या प्रथेचा उल्लेख करून त्याचा अन्वय लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मला तसे वाटत नाही. द्रौपदीच्या या अवस्थेचा अन्वय योगायोगाने जो महाभारतात आलेला आहे त्यात मला एक विशिष्ट अभिप्राय दिसतो. अर्थात हा अभिप्रायही व्यासाने केवळ सुचवून सोडून दिलेला आहे. कुंती आणि द्रौपदी या सासवासुना म्हणजे एकाच वंशाच्या वर्धनाची जबाबदारी असलेल्या 2 स्त्रिया. कुंतीला मिळालेल्या वरामुळे तिला देवांना कामपूर्तीसाठी बोलावणे सहज साध्य झाले. परंपरेतल्या एका सुभाषितात द्रौपदी 5 जणांना काम्य झाली आणि कुंती पण असे म्हटले. अजाणताच या सुभाषिताने त्या दोघीतल्या मानसिक व दैहिक साधर्म्याचा उल्लेख केला आहे. त्या दोघींच्या मनाची जडणघडण या बाबतीत एकाच तऱ्हेची होती. कुंतीच्या अशा तऱ्हेने झालेल्या संततीच्या वंशाची जोपासना द्रौपदीसारखी कडूनच व्हावी हा केवळ योगायोग नव्हे. हा एक अनुक्त संकेत व्यासाने कुणाच्याही लक्षात सहसा येऊ नये अशा तऱ्हेने वापरला असावा असे मला वाटते. कारण याच्यावर जरा जरी जोर दिला असता तरी देखील कुंती आणि द्रौपदी यांच्या व्यक्तिमत्वातले समग्र सौंदर्य व औचित्य नष्ट झाले असते. आणि म्हणूनच कुंतीच्या भोवती सतत दुःख त्याने फिरते ठेवले आणि द्रौपदीचा संभव इंद्राणीपासून आहे असे दाखवले. इंद्र अनेक, इंद्राणी एकच हा पुरातन संकेत द्रौपदीच्या बाबतीत व्यासाने किती चतुरपणे वापरलाय. पांडव कुंतीचे मुलगे होते म्हणून
त्यांना द्रौपदीशी असे समान नाते जोडणे इष्ट वाटले व शक्यही झाले हे तितकेच. द्रौपदीच्या स्वभावातला हा सकामतेचा तंतू परंपरेत तिचे मन कर्णावर गेले होते व शेवटपर्यंत ती त्याला विसरू शकत नव्हती. त्यामुळे शेवटी तिचा देहपात झाला आणि ती सदेह स्वर्गात जाऊ शकली नाही अशा तऱ्हेने जतन केलेला आढळतो. जशी कृष्णाच्या बाबतीत तशीच द्रौपदीच्याही बाबतीत परंपरेने महाभारताहून एक स्वतंत्र व विशिष्ट दृष्टी बाळगलेली आहे. मात्र परंपरेने कृष्णाचे चरित्र समृद्ध केले, तितके द्रौपदीचे केले नाही. कृष्णाच्या बाबतीतले तिचे दूषण तिला कृष्णाची बहीण म्हणून परंपरेने भरून काढले आहे. व्यासाने मात्र कृष्ण आणि द्रौपदी यांच्या नात्याला कोणताही विशिष्ट घाट दिला नसला तरी त्यात एक अनामिक नाजूक रंग त्याने भरलाय. ज्याप्रमाणे द्रौपदीच्या नीलमण्यासारख्या कांतीचे चित्र प्रत्यक्ष डोळ्यांपुढे उभे करता येत नाही, ते सारखे भासत राहते आणि इतरांपेक्षा ही कांती काही निराळी आहे असे सतत जाणवते, तसाच प्रकार या दोघांच्या परस्पर आकर्षणाबद्दलचा आहे. भक्ती, प्रणय आणि सख्य या तिन्ही भावनांचे मिलन या आकर्षणात आढळून येते. द्रौपदी विवाहित आणि त्यातही आर्य धर्मानुसारी पतिव्रता असल्याने या नाट्याला एक वेगळीच पातळी येते. अत्यंत तलम पोताचे हे नाते आहे, तरी पण अतिदृढ आणि तितकेच विलक्षण कोमल. या नात्यावर व्यासाने सुखाची नाजूक शिंपण केली आहे. कृष्णाच्या सान्निध्यात द्रौपदी आपोआप उमलते. आतल्या गाठीची ही स्त्री मनमोकळेपणे वागते, त्याच्याकडे झुकते, त्याच्यावर विसंबते, पांडवांप्रमाणेच, पण त्यांची बायको म्हणून नव्हे तर कृष्णाची मैत्रीण म्हणून. कृष्ण हा वास्तविक द्रौपदीचा दीर, वयाने अर्जुनाहून थोडा मोठा, ज्याला पांडव श्रेष्ठ समजून त्याच्या आज्ञेत वागत असत, अशा या दीराशी नववधूची इतकी सलगी व्हावी ही घटना आश्चर्यकारकच नाही का? लहान दीराशी असे नातं आपण समजू शकतो. लग्नापूर्वी तिचा आणि कृष्णाचा काही संबंध होता का? कशामुळे हे नाते निर्माण झाले याचे उत्तर धूर्त व्यासाने दिलेले नाही. द्रौपदी आणि कृष्ण किंवा कृष्ण आणि कृष्णा यांच्या नात्याच्या उगमस्थलाबद्दल व्यासाने मुग्धता राखली आहे. द्रौपदीचे समग्र व्यक्तिमत्व आणि पूर्ण पुरुष कृष्णाचे व्यक्तिमत्व लक्षात घेता या नात्याबद्दल अनेक तर्क करता येण्यासारखे आहेत. व्यासाने मुग्धता बाळगली नसती तर त्यांची मैत्री ही अधिक कलापूर्ण, कोणत्याही नात्याने न जखडलेली, शरीराच्या किंवा समाजाच्या नात्याने न जखडलेली अशी मैत्री होण्याचा संभव होता. प्लेटोने वर्णन केलेल्या प्रीतीहूनही जरा भिन्न, अधिक भव्य. पण प्रारंभीच्या इतिहासाबद्दल व्यासाने मौन पाळल्यामुळे पुढच्या काही त्रोटक उल्लेखांवरूनच या विलक्षण मैत्रीचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. द्रौपदी व कृष्ण यांचा कुठलाच संबंध तिच्या लग्नापूर्वीचा दिसत नाही. द्रौपदीच्या स्वयंवराला जाणाऱ्यांपैकी कृष्ण हा एक होता. तो प्रेक्षक म्हणून गेलेला नव्हता हे सांगायला नकोच. अर्जुन तिथे नसता तर कृष्णाने तिला वरले नसते असे म्हणवत नाही. अर्जुन तिथे असेल अशी कल्पना कृष्णाला नव्हतीच. परंतु योगायोगाने ब्राह्मण वेशातले पांडव तिथे आले आणि कृष्णाने त्यांना ओळखले. अर्जुन आणि कृष्ण यांचे सख्य असल्यामुळेच कृष्णाने यावेळी स्पर्धकाची भूमिका न स्वीकारता अर्जुनालाच पण जिंकण्यास प्रोत्साहन दिले. परंतु कृष्णेच्या रूपाचा, तिच्या स्वराचा प्रभावच अतिविलक्षण. स्वयंवरात द्रौपदी मी सूतपुत्राला वरणार नाही हे शब्द बोलली. कदाचित तिच्या या आवाजानेच कृष्णालाही भारून टाकले असणे शक्य आहे, कारण कृष्ण हा नादलुब्ध आहे. आणि द्रौपदीच्या आवाजाचे वर्णन व्यासाने तो वीणेवर मधुर आलापात गांधाराची सुंदर मूर्छना लागावी तसा होता असे केले. कीचक वधाच्या वेळी याच आवाजाच्या मोहिनीने भीमाला गुंगवून टाकले. द्रौपदी वनात संतापून बोलत असतानाही युधिष्ठिराला तिच्या आवाजातल्या गोडव्याचा प्रत्यय येत होता. तिच्या रूपाचे प्रलोभन कृष्णाला तिच्या विवाहानंतर पूर्वीच्या स्वरूपात राहिले नाही हे अगदी खरे, परंतु जे आकर्षण त्या दोघात राहिले त्याचा दुवा हे तिच्या स्वरातले माधुर्य नसेलच असे म्हणवत नाही, कारण वारंवार संभाषण झाल्याशिवाय मैत्री वाढत नाही. द्रौपदीच्या विवाहानंतर ही मैत्री कशी उद्भवली आणि वाढीस लागली हे जरी कुठेच सांगितलेले नाही, तरी वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदी भक्त म्हणून कृष्णाचा धावा करते आणि कृष्णही दैवी भूमिकेत वस्त्रे पुरवून तिची लाज राखतो. या ढोबळ चमत्काराखाली त्याच्या पार्थिव भूमिकेचा एक थर व्यासाने झाकून टाकलाय.
पण त्या थरांच्या गाभ्यात जो 2 मनातल्या भावांचा लसलसता कोंब होता तो व्यासाला दाबून टाकता आला नाही, कारण वनपर्वात त्याचे मस्त माजलेले धुमारे दृष्टीस पडतात. कृष्ण व द्रौपदी यांच्या परस्परातल्या संबंधाबद्दल कृष्णाने स्पष्ट उद्गार असा कुठेच काढलेला नाही. जे उद्गार आहेत ते सारे द्रौपदीचे. पहिली क्रिया तिची, मग त्याची. धाव्याचा प्रसंग हा प्रतीक आहे. द्रौपदीने बोलावले म्हणून तो आला. तिची साद व याचे प्रत्युत्तर. वनवासात कृष्णाला पाहून द्रौपदीला राहावेना. आपली सारी व्यथा ती त्याच्यापुढे ओकली आणि म्हणाली, कृष्णा, प्रणयामुळे मी माझे दुःख तुझ्यासमोर उभे केले आहे. कृष्णाला पाहून दुःखाचा जो प्रचंड उमाळा तिला आला त्याच्या आवेगात ती बोलून गेली, कृष्णा, पांडवांची भार्या, तुझी सखी आणि दृष्टद्युम्नाची बहीण मी असताना माझ्यासारखीला सभेत कसे ओढून न्यावे. एवढेच बोलून ती थांबत नाही तर पुढे वैतागून म्हणते की मला पती नाहीत, पुत्र नाहीत, आप्त नाहीत, भाऊ नाहीत, बाप नाही आणि तू ही कृष्णा नाहीस. तू ही नाहीस यात त्याच्याबद्दलची एक अननुभूत भावना द्रौपदीने व्यक्त केली आहे, यात संशय नाही. एवढेच नव्हे तर ती आणखी एकदा म्हणते, कृष्णा, 4 कारणांसाठी तू माझे नेहमी रक्षण करतोस. नात्याच्या संबंधांमुळे, तुझ्या थोरवीमुळे, सख्यामुळे आणि प्रभुत्वामुळे. यानंतर फार फार नंतरची गोष्ट. युद्ध संपवून अश्वमेध यज्ञाला प्रारंभ व्हायचा होता. पांडवांचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. पांडव, द्रौपदी आणि कृष्ण यांच्या सुखवार्ता चालल्या आहेत. त्यावेळी युधिष्ठिराने एक प्रश्न कृष्णाला विचारला. युद्ध संपले, सारे पांडव स्वस्थ झाले, तरीही अश्वमेधाच्या तयारीसाठी अर्जुनाला देशोदेशी फिरावे लागले. फिरून युद्धासाठी सज्ज व्हावे लागले. ही त्याची वणवण पाहून युधिष्ठिराच्या मनात कालवाकालव झाली. तो म्हणाला, कृष्णा, सर्व पांडवात अर्जुनाने फार दुःख सोसले. त्याच्या मागे ही भणभण का? त्याच्या शरीरात असे काय आहे की त्यालाच असे दुःख नेहमी भोगावे लागते, वणवण भटकावे लागते? कृष्णाची विनोदी वृत्ती उसळून आलेली दिसते. त्या प्रश्नाचे गांभीर्य ओढवून लावितच जणू तो म्हणतो, काही नाही, याच्या पोटऱ्या इतरांपेक्षा मोठ्या आहेत ना, म्हणून याला फिरत राहावे लागते, दुसरे काही नाही. ज्यांच्या पोटऱ्या मोठ्या त्याला जास्त भटकावे लागते, हा सामान्य सामुद्रिक संकेत अर्जुनाच्या बाबतीत आणि तोही कृष्णाने लावावा हे द्रौपदीला आवडले नाही. निदान तसा बहाणा तिने केला. व्यासाच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, कृष्णाकडे रागाने तिरपा कटाक्ष टाकला. तिच्या त्या प्रणयाचा स्वीकार कृष्णानेही केला. कृष्ण हा तिचा सखा, अर्जुनाचा सखा. तो जणू काही मूर्तिमंत अर्जुनच होता. हा छोटासा पण अति हलका फुलका असा एकच एक जिवंत प्रसंग द्रौपदीच्या बाबतीत उल्लेख होऊन व्यासाने कृष्ण आणि द्रौपदी यांच्या संबंधांचा समारोप केलेला आहे. भक्तीच्या आवरणाखाली त्यांच्या संबंधाचे पहिले दर्शन आणि अर्जुनाच्या सख्याच्या मिशाने त्याचे शेवटचे तिरकस ओझरते दर्शन घडते. अशा तऱ्हेने एका रहस्यमय परंतु तरीही विशुद्ध, प्रणयपूर्ण, अशरीरी अशा मैत्रीचे व्यासाने असे अर्धस्फुट दर्शन घडवले. कृष्णाला द्रौपदीच्या या वृत्तीची चांगली जाणीव होती म्हणूनच की काय, तो कर्णाला प्रलोभन दाखवताना म्हणाला की पांडवांचा भाऊ म्हणून त्यांच्या बाजूला ये, द्रौपदी तुला वरील. परंपरेने कर्णाबद्दलचे द्रौपदीचे आकर्षण जे निर्माण केले आहे त्याचे बीज या अशा तऱ्हेच्या उल्लेखात नव्हतेच असे कसे म्हणावे. प्रिया, सुंदरी, पतिव्रता आणि पंडिता या 4 भूमिकात द्रौपदीचे व्यक्तिमत्व व्यासाने रंगवले. द्रौपदी ही तेजस्विनी होती, मानिनी होती, तरी पण शालीनपणाचे अवगुंठन तिने टाकले नव्हते. कुलीन स्त्रीचे गृहातले बंदिस्त जीवन तिनेही शिरोधार्य मानले होते. अंतपुराच्या परिसरात तिचे व्यक्तिमत्व उमलले. तिला सभेत आणले ते दुःशासनाने, नको त्यावेळी, नको त्या वेशात. स्वयंवरात राजे रजवाड्यांच्या दृष्टीस पडलेली कृष्णा, कौरव सभेत द्यूतात हरलेल्या पतीची पत्नी, कौरवांची दासी म्हणून ओढून आणली जाते. केसांना धरून तिला दुःशासन ओढतो, तिची विटंबना करू पाहतो. त्यावेळी तर ती कुठल्याही स्त्रीसारखाच अंबरडा फोडते. पुढे कृष्णाने तिची लाज राखली, सभा तटस्थ झाली, तिच्या पावित्र्यामुळे भारली गेली आणि द्रौपदी सावरली. तिने एक प्रश्न युधिष्ठिराला उद्देशून आणि सभेला अनुलक्षून केला, तू आधी कुणाला पणाला लावलेस, स्वतःला की मला? या प्रश्नाचे उत्तर सोपे होते
पण निवाडा तितकाच कठीण होता. दुर्योधनाने आधी स्वतःला पणाला लावले होते व नंतर द्रौपदीला. चतुर द्रौपदीने लागोलाग सवाल केला की स्वतः हरलेल्या माणसाला दुसऱ्यावर कितपत अधिकार चालवता येतो. युधिष्ठिराचा अधिकार तर आता उघडच झाला होता. याच सभेत द्रौपदीने दुःखाचा पहिला उमाळा गिळून टाकला आणि तिच्यातली स्त्री जागी झाली. आता कामिनी म्हणून नव्हे, तर जिवंत हाडामासाची स्त्री म्हणून. शोकक्षोभाच्या त्या प्रचंड उसळीने, ज्वालामुखीने प्रखर तेजाचा रस ओकावा त्याप्रमाणे ज्या शब्दातले तेज मोजायला हिमालयही ठेंगणा पडेल असे ते शब्द तिच्या तोंडून वदवले. मानवाच्या लौकिक अभिमानाचे पापुद्रे तर तटातटा फाटले. बीजाचे बाहेरचे पापुद्रे फाटावे तसे फाटले आणि आजवर ज्याला जगातल्या कोणत्याही वक्तव्यात तोड नाही असे उपनिषदांनाही लाजवणारे उद्गार लसलसत्या कोंबाप्रमाणे त्यातून बाहेर पडले. सर्व वेदना, घोर अपमान विरघळून गेले आणि त्याच्यातून सत्याच्या प्रचितीची सुंदर प्रतिमा साकार झाली. स्वतः अग्नीतून बाहेर पडलेल्या या कामिनीच्या तोंडूनच शोकक्षोभाची आग भडकलेली असताना हे उद्गार निघावे हा विलक्षण योगायोग आहे. ती म्हणते, जिच्यात वृद्ध नाहीत ती सभा नव्हे, जे धर्म सांगत नाहीत ते वृद्ध नव्हेत, ज्याच्यात सत्य नाही तो धर्म नव्हे, ज्याच्यात कपट दुष्टावा आहे ते सत्य नव्हे. द्रौपदी वनवासात असताना युधिष्ठिराला संतापाच्या भरात खूप बोलली. पांडवांची ती दरिद्रावस्था तिला सहावेना, पण त्या असह्यतेमागे पतींच्या दारिद्र्याचाच तिला कंटाळा आला होता आणि ती भोगलोलूप होती असा अर्थ नाही. जेव्हा तिने पांडवांशी लग्न केले तेव्हा ते दरिद्रीच होते. पहिल्या रात्री त्यांच्या पायगती ती जमिनीवरच झोपली, अत्यंत समाधानाने. वनवासातच तिचे गृहिणीपण फार खुलून दिसते आहे. सत्यभामेला पत्नीच्या कर्तव्याचे रहस्य ती तिथेच सांगते, सेवाधर्माची महती गाते. तरी पण वनवासात द्रौपदीची वृत्ती विरक्त झाली नाही. विरक्ती हा मुळी द्रौपदीचा गुणच नाही. नटायची तिची हौस कुठल्याही स्त्रीप्रमाणे वनातही ताजीच आहे. तिथे ती पतींच्या जवळ दागिने मागत नाही, वस्त्रे मागत नाही. मागते ती सहस्त्रदळी रंगीबेरंगी कमळे. गंधमादन पर्वतावरील ही कमळे आणायला भीम जातो. द्रौपदीचा हट्ट कसलाही असो, भीम तो पुरवायला सदा तत्पर असतो. विराट पर्वात तो तिला म्हणतोच की तुला काय दुखते खुपते, तुला काय हवे नको ते सारे मला सांग. तुझी दुःखे माझ्या इतका कुणी चांगला जाणणारा नाही. द्रौपदीचे आपल्या पतींशी वागणे जरा जरा निराळे. युधिष्ठिराची ती आज्ञांकित दासी आहे, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल रागही भरपूर आहे. तिचे व त्याचे वनातले संभाषण हे पती पत्नीचे गुजातले संभाषण नाही, तो सर्वांसमक्ष झालेला विवाद आहे. अर्जुनाची ती प्रेयसी आहे. अर्जुनाबद्दलचा तिचा ओढा स्वाभाविक आहे. 5 जणांनी भिक्षा वाटून घ्या याचा खरा अर्थ काय झाला ते पाहून कुंतीही जरा वेळ हळहळते आणि म्हणते, काय म्हटले हे मी? अर्जुनाने तुला जिंकली, तू खरं तर त्याचीच व्हायला हवीस. अगोदर कळते तर मी असे म्हटले नसते. पण अर्जुनाचा आणि तिचा प्रेमप्रसंग तर राहोच, पण कुठे संवादही व्यासाने दाखवलेला नाही. भीमाची ती स्वामिनी आहे. तिच्या संतापात आणि क्षोभात भीमासारखी साथ तिला कुणीच दिलेली नाही. नकुल सहदेवांना ती ममतेने जपणारी आहे. वनात जातेवेळी कुंती म्हणते की माझ्या या 2 मुलांना तू स्वतः जेऊ खाऊ घाल. परंतु नायक या दृष्टीने त्यांना महाभारतात महत्त्वच नसल्याने द्रौपदीच्या व त्यांच्या संबंधालाही विशेष महत्त्व नाही. प्रिया, परमदर्शनीया आणि पतिव्रता या तिला युधिष्ठिरानेच लावलेल्या विशेषणांना तिच्या कुठल्याच पतीच्या संबंधात बाध आलेला नाही. मात्र पंडिता या विशेषणाचा मात्र पुरता कस तिचे युधिष्ठिराशी जे संघर्षयुक्त नाते पुढे आले त्याने लागला. लौकिकदृष्ट्या द्रौपदी जे जे म्हणाली ते सारे चतुरपणात मोडत असले तरी खरे पांडित्य, खरा सुजाणपणा त्याहून किती निराळा असतो हे युधिष्ठिरानेच तिला वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जितका जितका शांतपणे सोशिकपणे तो वागे तितकी द्रौपदी चिडे. ती चिडली की भीम तिची बाजू घे, पण शेवटी युधिष्ठिराचेच धोरण उजवे ठरे. वनवासात द्रौपदी युधिष्ठिराला टोचून टाकून बोलली. सभेच्या वेळीही प्रतिकामी बरोबर युधिष्ठिराने तिला तू रजस्वला असलीस, एकच वस्त्र नेसली असलीस तरी तू सभेत ये आणि सासऱ्यासमोर उभी राहा असा निरोप पाठवला. द्रौपदी त्यावेळी मूढ झाली. सभेत स्वतः गेली नाही. प्रतिकामीलाही तिला नेण्याचे धैर्य झाले नाही. द्रौपदीच्या प्रश्नाचा रोखही युधिष्ठिरावरच होता.
आपल्याच वरामुळे तो दास्यातून मुक्त झाला याची कधी आठवणही तिने त्याला दिली नाही, तरी त्याच्याबद्दलचा तिचा राग शेवटपर्यंत गेला नाही. वनवासात ती त्याला बोलली ते असे, दुर्योधनाचे काळीज खरोखर लोखंडाचे. तुझ्यासारख्या धर्मपर श्रेष्ठ माणसाला त्याने लागट बोलणी ऐकवली. तू राजाधिराज झालेला आज असा वनात चटईवर बसलायस. तुला या स्थितीत पाहून कुणाला संताप येणार नाही. भीमासारखा राजपुत्र आणि अर्जुनासारखा योद्धा हे दोघे आज भुके तहानेने व्याकुळ व दीन झालेत. ते धाकटे दोघेही धुळीत लोळत आहेत. त्यांना पाहून कुणाला संताप येणार नाही. द्रुपदाची मुलगी, पंडूची सून, दृष्टद्युम्नाची बहीण आणि तुमची राणी मी आज वनवासी झालेले पाहून तुला मात्र संताप कसा येत नाही कुणास ठाऊक. भावांना या स्थितीत पाहूनही तुला खेद कसा होत नाही. क्षत्रियाला क्रोध हा आवश्यक आहे, पण तुझे सारेच जगा वेगळे. तू शत्रूंना क्षमा करू नको. क्षमा कुणाला करायची? पूर्वी ज्याने उपकार केले त्याचे अपराध क्षमा करावेत. निर्बुद्धांचे, आश्रितांचे अपराध क्षमा करावेत. अजाणता केलेले अपराध क्षमा करावेत. पण दुर्योधन सतत अपराध करतो आहे. तो लोभी आहे, पापी आहे. त्याला क्षमा करू नको. क्षत्रियाने वेळी मृदू व्हावे, वेळी उग्र व्हावे. मऊपणाने जे साधते ते तीव्रपणाहून अधिक हे मला माहीत आहे. पण मऊ असायचे त्यावेळी मृदूपणा दाखवायचा. जिथे उग्रपणा हवा तिथे मवाळी काय कामाची. प्रल्हाद बली संवादाचा आश्रय घेऊन त्या क्रुद्ध पंडितेने पतीला पेच टाकला. युधिष्ठिर आपल्या नेहमीच्या धीमेपणाने म्हणाला, काय वाटेल ते झाले तरी क्षमा सर्वात श्रेष्ठ आहे. क्षमेवर जगाची धारणा झाली आहे. मला राज्य द्या असे म्हणून मी लोभाने बुद्धी नष्ट करणार नाही. काळ कठीण आहे. भरतवंशाला उतरती कळा लागली आहे. ही ओहोटी आता यापुढे थांबवता यायची नाही असे मला स्वच्छ दिसते, म्हणून मी उतावळेपणा करीत नाही. युधिष्ठिराने काश्यप गाथेवर आधारलेले क्षमेचे सूत्र सांगताच द्रौपदी आणखी चिडली. तिने विधात्याला दोष दिला आणि म्हणाली, तुला भ्रम पाडणाऱ्या त्या विधात्याला माझा नमस्कार असो. धर्म म्हणे आपण त्याचे रक्षण केले की आपले रक्षण करतो. तू यज्ञयाग केलेस, दान केलेस, सत्य पाळलेस, त्याचे फळ हेच का? माणूस सावली मागे जातो तसा तू धर्मामागे गेलास, त्याचे फळ काय? तर दुःख. यावर युधिष्ठिराने तिला फिरून अत्यंत सावकाशपणे म्हटले, द्रौपदी तुझे बोलणे गोड आणि रास्त आहे, पण तुझे एक चुकले. तू विधात्याला दोष देऊ नको. तुझ्या बोलण्यात मला नास्तिकपणा आढळतो. फळाची इच्छा ठेवून मी धर्म करीत नाही. जो हलकट असतो तोच धर्माचा सौदा करतो. देवाच्या बाबतीत तू शंका घेऊ नको. त्याला दोष देऊ नको. धर्म जर असफल झाला तर जग बुडेल. लोक पशुप्रमाणे जगतील. विद्या होणार नाही. तप, ज्ञान, दान निष्फळ होईल. निर्वाणाला अर्थ राहणार नाही. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत देवता आहेत. त्यांची करणी अगाध असते, म्हणून तू त्यांना निंदू नको. हे साधे सरळ उत्तर ऐकून द्रौपदी खूपच गडबडली व म्हणाली, मी धर्माला निंदित नाही. ईश्वराला तरी मी कशी दूषण देईन. पण मी फार दीन दुःखी झाले आहे म्हणून बडबडते आहे, रडते आहे असे तू समज. परंतु याही स्थितीत आपण काही बोललो नाही तर हा माणूस असाच खंत करीत बसून राहील अशी जणू शंका येऊनच की काय द्रौपदीने बृहस्पती नीतीतील वचने युधिष्ठिराला ऐकवली. ती म्हणाली, ईश्वराला सुद्धा सृष्टीचे कर्म करावे लागते. जीवजंतूंनाही जगण्यासाठी झटावे लागते. कच्चे मडके पाण्यात वितळते त्याप्रमाणे जो काही न करता झोपून राहतो तो नाश पावतो. तिळात तेल असते, गाईत दूध असते, लाकडात आग असते, पण त्यांना बाहेर काढायला योजना लागते, कर्म लागते, तरच परमेश्वर सिद्धी देतो. आळसाने बसणाऱ्याच्या कपाळी दारिद्र्यच. पृथ्वी नांगरून, बी पेरून मग पाहिजे तर शेतकऱ्याने मी माझे काम केले, आता सारे पर्जन्य देवाच्या हाती असे म्हणावे. समुद्र हटवता येतो, पर्वत फोडता येतो, मग दुर्योधनाची कथा काय? आणि मग इतके बोलून तिने भीमाला बोलायला प्रोत्साहन दिले. तो आणखीनच टोचून म्हणाला, मी आणि ही तुझ्या प्रतिविंध्याची आई, आम्ही दोघेच तुझी ही आपत्ती पाहून संतापतो. दुर्योधनाला राज्य मिळाल्याने आपले काही एक भले व्हायचे नाही. गाईला खाजवले तर ती दूध देते आणि पुण्यही मिळते. गाढवाला खाजवून काय मिळते? केवळ विटाळ लागतो. यावेळी युधिष्ठिराने निक्षून सांगितले, मी वनवासाची प्रतिज्ञा केली ती सभेत. मी सत्य सोडणार नाही. प्राणाहून मला प्रतिज्ञा प्रिय आहे. तुम्ही शेतकऱ्याचा दृष्टांत देताना मग शेतकरी जशी फळाची वाट पाहतो तशी जरा वाट पहा.
हा प्रसंग इथे संपतो, पण संतापाची आग मात्र द्रौपदी व भीम यांच्या मनात अशीच पेटत राहते. युधिष्ठिर शांतपणे विचार करून अर्जुनाला अस्त्रप्राप्तीसाठी पाठवतो. पुढे जयद्रथाने द्रौपदीचे हरण केले त्यावेळीही जयद्रथ हा दुश्शलेचा पती आहे, ती आपली बहीण. तो पळून गेला, जाऊ दे, द्रौपदी तर आपण परत मिळवली ना. हा युधिष्ठिराचा विचार द्रौपदीला मान्यच होत नाही. ती भीम व अर्जुन यांच्या मागे लागते, त्यांना त्याच्या मागे पिटाळते, त्याला धरून युधिष्ठिरापुढे क्षमा मागायला लावते. वधाऐवजी त्याचे 5 पाठ काढून त्याला सोडून देते. विराट पर्वात तर ती उघड म्हणते, जिला युधिष्ठिर हा नवरा मिळाला तिला सुख कुठचे. हा म्हणता द्रौपदीचा तोल संतापाच्या भरात असा तिळतिळ करीत सुटत गेलाय. इतका की कीचक मेल्यानंतर बृहन्नडेतल्या रूपातल्या अर्जुन तिला म्हणतो, तू कीचकापासून कशी मुक्त झालीस, कीचक कसा मेला ते मला सांग, मला ऐकण्याची इच्छा आहे. त्यावेळी ती त्याला फटकारून म्हणते, बृहन्नडे, तुझे सैरंध्रीशी काय काम आता, तू तर अंतपुरात सुखात बसली आहेस. सैरंध्रीला दुःख आहे ते तुला नाही, म्हणून तू मला हसत हसत विचारतेस. द्रौपदीच्या बुद्धीची ही अवस्था लहान सहान प्रसंगीही अत्यंत समतोलपणे दाखवून व्यास आपल्या मनावरून तिच्या पार्थिव सौंदर्याची मोहिनी पुसून टाकतो. द्रौपदीला सम्राज्ञी करतो. पार्थिव संपूर्णतेचे पुरे माप तिच्या पदरी टाकतो. द्रौपदीच्या हरेक प्रसंगात सारे रंगले तरी द्रौपदीचा कुठलाच चिरसंस्कार मनावर राहू नये असाच व्यासाचा तिच्याबद्दलचा संकेत दिसतो. सीता सावित्री यांच्याप्रमाणे भारतीयांच्या मनात तिला चिरंतनत्व मिळालेले नाही. ती एक दूरची कमनीय नायिका आहे, वादविवादाच्या वेळी कुठल्याही स्त्रीच्या मनात जागृत होणारी. परंतु भारतीय नारीच्या संस्कार जीवनात तिचे स्थान फार गौण आहे. ती जागृत होते कृष्णकथेच्या आधारे, पांडव कथांच्या आधारे. युधिष्ठिराचा स्वतंत्र आदर्श आमच्या पुढे. गीतेमुळे अर्जुनाचीही जिज्ञासा मुखामुखात खेळती झाली आहे. त्या दोघांसारखे हिचे व्यक्तिमत्व कमनीय असले तरी प्रेरक नाही. तिच्यात असलेला पार्थिवतेचा विलक्षण चैतन्यमय स्रोत फक्त काहींनाच कधी काळी जाणवेल असा आहे. अशी ही दुर्गाबाईंच्या व्यासपर्वमधली द्रौपदी. फार वेगळ्या दृष्टिकोनाने, वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडलेली ही व्यक्तिरेखा. मौज प्रकाशनचं हे पुस्तक जरूर मिळवा, जरूर वाचा. पुन्हा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.